हॅलो फ्रेंड्स, मी पूजा क्रिएशन या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आपण आता प्रिन्सेस कट ब्लाऊजचं फ्रंट बाजू स्टिच करायला शिकणार आहोत. आता कापडाच्या आतल्या बाजूवर आपण अस्तरचा पीस ठेवला आहे आणि दाखवल्याप्रमाणे त्याची साईड आपण शिवत चाललो आहे. तुम्ही 2 टाचण्या लावून घेऊ शकता, म्हणजे कापडाला कुठेही चून पडणार नाही. हाताने कापड प्लेन करून घ्यायचं आणि पूर्ण साईड त्याचे दाखवल्याप्रमाणे शिवून घ्यायच्या आणि साईडचं जादा कापड आहे ते आपण कट करून टाकायचं आहे. अशीच आपल्याला दुसरी बाजूही शिवून घ्यायची आहे. अस्तरचे तुकडे जसं दाखवलं आहे तसंच ठेवायचे. समोरासमोर गळे जसे ठेवलेत तसे ठेवायचे, उलटसुलट ठेवायचे नाहीत. आणि जिथे मी खाच मारली आहे, म्हणजे जिथे आपण प्रिन्सेस कट जोडला आहे त्या पॉईंटवर, बस पॉईंटवर मी टिक मार्क केला आहे, तिथे एक खाच मारली, तिथे न विसरता खाच मारायचे. मिडलला जिथे आता मी खडूने मार्क केलं आहे तिथे आपल्याला खाच मारायचे. तो आपला बस्ट पॉईंट आहे. आता हे उरलेला साईडचा कपडा आपण काढून टाकतोय. आपण आतल्या बाजूने अस्तर लावून हा आपला हे खाच मारून घेतोय मिडलची, बरोबर. आता ही आपल्याली गळ्याकडची बाजू तयार झाली. आता आपल्याला इनविजिबल शिवायचं आहे. जिथे खालच्या बाजूला शेप दिला आहे मी बोटान दाखवल्याप्रमाणे, ती बाजू आपण सरळ बाजूवर ही खाच मारली आहे मिडलची, बरोबर, कपड्याला आणि अस्तरलाही. आता सरळ बाजूवर सरळ बाजू ठेवायची ब्लाऊज पीसची आणि मिडलपासून सुरुवात करायचं खालपर्यंत शिवायला. ही शिलाई आपली इनविजिबल होणार, म्हणजे आपल्याला आतल्या बाजून काही दोरे बिरे दिसणार नाहीत, आत जाणार. मिडलनं सुरुवात केलं. आता पाठच्या बाजूला वरच्या बाजूने शिवत जायचं. हे आपण ब्लाऊज पीसचा तुकडा शिवतोय. आता पाठच्या बाजूला अस्तरचा पीस जोडायचा आहे. परत तो मिडलला ठेवायचा. जो खालच्या बाजूचा शेप मी दाखवला होता तसाच येईल. हा पाठच्या बाजूने ठेवायचा आणि मिडलपासून पुन्हा सुरुवात करायची. मिडलवर हे ठेवायचं जिथे आपण खाच मारल्यात तिथून सुरुवात करायची, म्हणजे हे शिवण सगळं आतल्या बाजूला जातं. आता हे वरच्या बाजूला पण तसंच शिवायचं, म्हणजे खालच्या बाजूने अस्तर, वरच्या बाजूने कापडाचा तुकडा, सरळ बाजूला सरळ कापड ठेवायचं. आता ह्या मध्ये खाच द्यायच्या, म्हणजे आपल्याला जिथे कापड वळतं तिथे आपल्याला ते फिनिशिंगला येतं. आता बघा पप कसा दिसतोय. आता हे साईडचे आपण जोडून घ्यायचं अस्तर. हे तिन्ही बाजू आपण जोडून घेतले. आता ही खालची बाजू जराशी सरळ करून घ्यायची, हाताने फिनिशिंग करून घ्यायची. साईडचं पण जादा कापड काढून टाकायचं. मुंड्याकडचा भाग दोन्ही एकत्र करायचा. आता दुसरा भाग पण तसाच ठेवायचा. सरळ बाजू पपची खाली ठेवली आहे आणि त्याच्यावर मी गळ्याकडचा शेप ठेवला आहे. मिडलवर ठेवलं, खाच आहे तिथे, आणि आपण शिवून घेतोय 1/2 इंच शिलाई मार्जिनने. शिलाई मार्जिन सगळ्याला सेम सोडायची, जी आपण जादा घेतली होती कटिंगच्या वेळेला. आता हे अस्तरचा तुकडा मिडलने सुरुवात करायची. शिवून झालं की त्याला खाच मारायच्या. परत खालची वरची बाजू शिवायची. आता दोन्ही साईडने अस्तर आणि कपडा आला, मध्ये खाच मारल्या की दोन्ही बाजू सरळ करायच्या. असं हाताने सरकवून घ्यायचं, प्रेस करायचं. हा पप झाला तयार आपला. परत 3 बाजू आपल्या अस्तरच्या जोडून घ्यायच्या. आता जिथे आपण खालचं दुसऱ्या भागाचं जे खालची लेवल कट केले ती उलट्या बाजूने ठेवायची. एकावर एक कपडा ठेवून पिना लावून घ्यायच्या आणि शेपमध्ये कपडा पुन्हा फिनिशिंगनी कापून घ्यायचा. खालचा जास्त आहे तो याप्रमाणे कट करून घ्यायचा. आणि आता मुंड्याकडनं थोडासा शेप द्यायचा, परत लेवल येण्यासाठी. मुंड्याकडनं थोडंसं सगळं एकत्र ठेवून थोडासा शेप द्यायचा आणि इकडे पण लेवल करायची. आता हा आपला पुढचा भाग तयार झाला. आता ह्याला आपण गळपट्ट्या लावणार आहोत. काचपट्टी आणि हुक पट्टी आणि आयपट्टी लावणार आहोत, बरोबर. आता ही 1 इंचाचा तुकडा चालतो आपल्याला हुकसाठी. उजव्या बाजूच्या साईडला हुक पट्टी येईल. शिलाई मार्जिन सोडायची, दाब टीप मारायची, परत उलटं करायचं, 1/2 इंच कापड दुमडायचं आणि परत हे आतल्या बाजूला दुमडायचं आणि दोन्ही साईडने टिपा मारून टाकायच्या.
हे आपल्याला हुक पट्टी झाली. आता आयपट्टी करायला 2-2.5 इंचाचा तुकडा चालेल अस्तरचा, आपल्याला 2.25-2.5 इंचाचं चालेल. ते हे असे तुकडे जोडून तयार करायचे. अस्तरचं साईड कुठे उरलेले असते, मार्जिन केवढी आहे ते आयपट्टीची गळ्याकडच्या साईडची उभी बाजू घ्यायची. आता ब्लाऊज पीसचाही तुकडा घ्यायचा. आता आतल्या बाजूने ही आयपट्टी ठेवायची आणि चारही बाजूनी शिलाई मारून घ्यायच्या. जोड आतल्या बाजूला गेला पाहिजे अस्तरचा. हे चारही बाजूने कापड काढून टाकायचं आणि 1/2 इंच एक साईडनी पट्टी दुमडून घ्यायची. आता हे लूपकडच्या भागाला डाव्या बाजूला आपल्याला ठेवायचं आहे. सरळ बाजूवर सरळ बाजू ठेवून टीप मारायची. पुन्हा दाब टीप मारायची. कपडा उलटा करायचा ब्लाऊजचा आणि दुमडून घ्यायचं. हे आपण इथे आय करतो. आणि इकडे एक दाब टीप मारायची. ही आपली आयपट्टी तयार झाली. आता हुक साईडच्या पट्टीला थोडासा 1/2 इंच गळा बारीकसा कट करायचा. एकावर एक ठेवायचं. वरच्या बाजूने लेवल घ्यायची. खालची जर जास्त झाली असेल ती थोडी कापून टाकायची. एकावर एक ठेवायचं. पिना लावून घ्या पाहिजे तर. आणि खालची थोडीशी जास्त वाटत असेल ते फिनिशिंगनी कापून घ्यायची. आता आपल्याला खाली पट्ट्या तयार करायच्या आहेत, किंवा गळपट्टी करायची असेल तर आधी गळपट्टी करायची वरची. तिरकं कापड गळपट्टीसाठी कट करायचं. 1.25 इंचाची पट्टी चालेल. पूर्ण नसेल तर त्याला जोड द्यायचे. असे 2 पट्ट्या, अजून एक छोटी पट्टी, असे मी एकमेकाला जोडले. आता आपल्याला पाठचा गळा झालेला आहे करून. आता पुढचाच गळा करायचा आहे. हे तिरके भाग गळपट्टी कशी करायची, तिरकं जोडायचं कसं हे बघून घ्या. लेवलला कट करायचं आणि एकमेकाला हे जोडायचं. अशा 2 साईडच्या 2 गळपट्ट्या आपण तयार केल्यात. आता 1/2 इंच शिलाई मार्जिन सोडायची. इथे कपडा दुमडून घ्यायचा पहिला. आय साईडनी तयार करणार असेल लूकच्या साईडला थोडंसं कपडा दुमडून वरची पट्टीचा कपडा थोडासा ताणून घ्यायचा, गळपट्टीचा थोडासा, जास्त नाही. आणि 1/2 इंच शिलाई मार्जिनवर हे खाचा द्यायच्या गळ्याला आणि दाब टीप मारायची. आता छोट्या पट्टीची कपडा दुमडायचा, म्हणजे ती फिनिशिंगनी छान दिसते आतल्या बाजूला. अशी एक टीप मारून घ्यायची आणि कपडा उलटवायचा आणि जे जादा कापड आहे ते कट करायचं. सावकाश कट करायचं. आतली बाजू कट नाही होता कामा नये, तर ब्लाऊज कट होईल. आणि आता दुसऱ्या बाजूला करायचं. दुसऱ्या बाजूला गळपट्टी लावायची. गळ्याकडच्या साईडनी थोडंसं कपडा ताणून घ्यायचा पट्टीचा. 1/2 इंच शिलाई मार्जिन घेऊन आता इथे दुमड घालायची थोडीशी हुकच्या साईडला. आता परत खाचा मारायच्या, दाब टीप मारायची. पुन्हा पट्टी सेम आकाराची दुमडून घ्यायची. छोटीशी दुमड घालतो आपण ती. फिनिशिंगने आत छान दिसते. जादा कापड आहे ते पाठच्या बाजूने कट करायचं. आता आपल्याला हात शिलाईसाठी ही पट्टी आतल्या बाजूला आपण दुमडणार. त्याला 5 इंचाची टीप करायची. 5 नंबरला टीप करायची आणि हात शिलाईसाठी घालायची आहे. हात शिलाई घातली की नंतर ही टीप आपण काढायची, न विसरता काढायची. दोन्ही साईडला हात शिलाईसाठी 5 नंबरची टीप आपण मारून घ्यायची, कारण हात शिलाई पटापट होते. मग हे नक्की उसवायच्या टिपा. आता खालच्या पट्टीसाठी 1.25 ते 1.5 इंचाची आपल्याला कमरपट्टी अस्तरची घ्यायची. 1.5 इंचाचीही चालेल. अस्तरची कमरपट्टी घ्यायची. कमी पडत असेल तर तुकडे जोडून तयार करायची पट्टी. काही वेळेला ह्या अशा 1 मीटरमधनंही कमी पडतात, जास्त हेवी साईजचे ब्लाऊज असतील तर. तर ज्या वेळेला आपण ड्रेस शिवतो तेव्हा साईडचा अस्तर उरलेलं असतं, ते कधीही टाकायचं नाही. ड्रेस शिवताना साईडचे पट्टे उरतात, ते एका पिशवीमध्ये सगळे गोळा करून ठेवायचे. म्हणजे असं एखादा मॅचिंग ब्लाऊज पीस आला की त्याला त्या पट्ट्या यूज करायच्या. कमरेला काही वेळेला कटोरी ब्लाऊजला नुसते कमरेला पट्टी यूज करायला लागते. अशा प्रिन्सेस कटला फ्रंटलाही खाली कमरपट्ट्या लागतात. ते अस्तरचे तुकडे टाकायचे नाहीत कधी, लक्ष. आता 1/2 इंच दुमडून घ्यायचं. दोन्ही पट्ट्यांचे 1/2 इंच दुमडून घ्यायचं.
नंतर कापडाची सरळ बाजू आणि ह्या पट्टीची सरळ बाजू एकावर एक ठेवायची. सुरुवातीला दुमडून घ्यायचं आणि पाव इंच शिलाई मार्जिनने, अर्धा इंच शिलाई मार्जिनने खाली. शिलाई मार्जिन आपल्याला लक्षात आलेली असते, वरून खालून आपण अर्धा इंच सोडलेली असते. ही अर्धा इंच आहे, कारण 1 इंच ब्लाऊजला शिलाई मार्जिन आपण वाढवलेली असते. इथंही अशीच पट्टी दुमडायची. शिलाई मार्जिन वरती अर्धा आणि खालती अर्धा अशी 1 इंच असते. दाबटीप मारायची. परत हात शिलाईसाठी 5 नंबरची टीप तयार करायची आणि उलटी टीप मारून द्यायची. ही पण टीप हात शिलाई करून झाली की काढून टाकायची न विसरता. ह्या दोन्ही टिपा ह्या हात शिलाई पटापट होण्यासाठी आपण मारून घेतो कमरपट्टीला. हा आपला फ्रंट साईडचा लूक तयार झाला. कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आता बॅक साईडचा ह्या दुमडायचा आणि सेंटर मार्क करायचा. त्याच्यावर आयपट्टीचं लूकची पट्टी असते ती ठेवायची. सेंटरला सेंटर ठेवायचा आणि तिथे एक टाचणी लावायची. जर जादा वाढीवाला असेल कपडा ते साईडने कापून टाकायचं आणि मुंड्याकडनंही थोडासा कापून टाकायचं. तसंच आता हुकची पट्टी सेंटरवर सेंटर ठेवायचा आणि त्याच्यावर हुकची पट्टी ठेवायची बरोबर लावून. इकडे पण टाचणी लावायची. सेम टाचणी लावून घ्यायची. जादा कपडा जो आला आहे माझा अगदी सुतभराने जादा आला आहे, तुम्हाला कळेल. फिनिशिंगने काढण्या इतपतच माझा जादा आला आहे. मुंड्याकडनंही शेप द्यायचा न विसरता, नाहीतर मग मुंड्यात लेवल येत नाही. वरचं पण कापड काढून टाकायचं. आता इथे एकमेकांना सरळ बाजूवर सरळ बाजू ठेवून जोडायचं. आतली बाजू आतल्या बाजूला आहे. हे आपण शोल्डर जोडतोय. बारीकशी टीप मारायची. याला पाव इंच नाही सोडायचं. आणि आता उलटवायचं आणि दाबटीप मारायची. आपल्याला अर्धा इंच कापड जिरवायचं आहे, त्या अंदाजाने आता पाव इंच मार्जिन घेऊन डबल टीप खाली मारायची. म्हणजे हे अर्धा इंच वरचं कापड गेलं आपलं. परत पाव इंच शिलाई मार्जिन घ्यायची, म्हणजे पूर्ण वरचं अर्धा इंच गेलं, कारण आपण दुमडलं आहे परत. हा आपला फ्रंट आणि बॅक जोडून झाला. कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. तुमचे सजेशन द्या. याप्रमाणे शिवलात तर तुमचा ब्लाऊज अजिबात बिघडणार नाही. आणि इतकी फिनिशिंग आहे बघा. कुठे कापड जास्त नाही, कुठे कमी नाही. सेंटरवर सेंटर मार्कला सेंटर